माझ्या कार्यामध्ये लाख लाख लोकांच्या पंक्ती बसवायचो. लाख लाख लोकांच्या पंक्ती सोपं नाही महाराज. आणि असा पंक्तीतून हिंडायचो. भेटला होतं कधी असं बासुंदी आली होती कधी हा माझ्या जीवावर. लाख लाख लोकांच्या पंक्ती करायचो. त्याचं कारण असं झालं, त्याचं फल मला भेटलं. काय भेटलं? फक्त इथपर्यंत शरीर सोन्याचं झालं आणि लोकांना असं उलट बोलत होतो, उपरोधाने टाकून करत होतो. त्याचा परिणाम माझं तोंड डुकराचं झालं. भीमाने अशी देवाकडे मान वळवली. देवा कान टोचायचेच होते तर घरीच टोचवायचे ना, इतक्या लांब आणण्याची गरज नव्हती. देव म्हणले भीमा अरे कान टोचवायचे असतील तर त्यासाठी सोनारच लागतो. मला सांगायचं काय, काहींचा देह पवित्र आहे पण वाणी कशी आहे? अपवित्र. आता काहींचा देहही अपवित्र असून वाणी अपवित्र असतो. आपण कशात येतो? जस्ट त्याचं ओळखून घ्या. आपण ह्याच वर्गात येतो ना. एक सोपं 5 मिनिटांमध्ये सांगतो. जुन्या काळचा प्रवास माझ्याच आयुष्यात सांगतो. आता एक 2-4 वर्षापूर्वीचा. इष्टीने हिंडायचो मी आणि मग असं चाललो होतो एका गावाला कीर्तनाला. अरुंद वाट होती, पावसाचे दिवस होते. तेव्हा काय हात दाखवा गाडी थांबवा असा प्रवास तो. आणि ती बस जात असताना त्या बसला एका आगडबम मावशीने हात दाखवला. ड्रायव्हरनी थोडीशी पुढे नेली गाडी इथून त्या सावडीची आणि तिला जरा चालावं लागलं ना. डबल होती ना ती आगडबम. तिला थोडासा त्रास झाला. ती ड्रायव्हरला शिवाय देतच वर चढली. अशी चढता येणार तिला. ती अशी आडी ड्रायव्हरला शिवाय द्यायला लागली. सगळे लोक विचारात पडले बिचाऱ्याचं चुकलं काय. तरी मावशी त्याला शिवाय देते. खरं तर इष्टीत चढल्यावरती पहिलं एक काम करावं लागतं. सगळ्यांची ती सगळे करतात ते काय असतंय, जागा बघतात, सीट बघतात. तिने इष्टी पाहिली. त्या दिवशी सगळी इष्टीगच पाहिली होती आणि नेमकी माझ्या शेजारी एक जागा होती महाराज. तिने माझ्याकडे पुढूनच बघितलं. मी ओळखून घेतलं. संक्रांत आपल्यावरतीच दिसते बुवा. मी अर्ध्या सीटावर झालो. 1.5 सीट त्या मावशीला ठेवली. मला डबल आहे, एका सीटात तिचं भागायचं नाही, जागा पुरायची नाही, आपलं अर्ध्या सीटात बसा. ती मावशी जवळ आली. सगळ्यांनी शिव्या खाल्ल्या. आपल्याला काय खायचं नाही तर म्हणून मी म्हणलं मावशी बसा 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 मावशी. मी चांगलं म्हणलो का वाईट बोललो? तिला बसा म्हणलो. चांगलं केलं का वाईट केलं? मला ती म्हणली मूड द्या, एवढ्या जागेत पुढे बसत असते का? तिला वाटत होतं या बुवानी उठाव आणि अख्खी जागा मला द्यावं. बरं तर मी कशी जागा देईन? आधी जागा धरलेली हाडाचा बुवा आणि कशी तिला जागा देईन? बरं म्हणलं आता मूड द्या म्हणली, जाऊन द्या. मला वाईट वाटलं जरा. चांगली जागा दिली, मलाच मूड द्या म्हणली. विठाल मी गप बसलो. अर्धा तास विचार केला आणि म्हणलं म्हणून तर काय म्हणली, मुडद्याच म्हणली ना. काय वाईट तर नाही बोलली. देह म्हणजे काय, मुडदाच आहे. बरोबर काय नाही. अर्धा तास विचार केला. नंतर तत्वज्ञानाच्या भूमिकेत गेलो आणि तसा विचार केला. देह म्हणजे सुद्धा चालता बोलता मुर्दाचे. पण माझ्या शेजारी एक जण होते महापले स्टाफ. त्यांना काय राहवलं नाही. म्हणले मावशी त्यांनी चांगली तुला जागा दिली आणि तू त्यांना शिवाय देते. म्हणले दिली असं निष्ठी का त्याच्या बापाची काय? महाराज मी विचार करू लागलो माझ्या बापाचं चुकलं काय? तिला जागा दिली, तिने मला शिवाय दिले. दुसरा माणूस बोलला, ती म्हणती इष्टी काय माझ्या बापाची काय? परत अर्धा तास विचार केला. कटू आहे पण सत्य नाही का? खरं इष्टी माझ्या बापाची का? खरंय ना, खरं इष्टी काय माझ्या बापाची का? अर्धा तास विचार केला महाराज. गप असा हाताची घडी तोंडावर पडतो. हलू नये, चालू नये, काही बोलू नये. गप बसलो. उतरायचं ठिकाण आलं पण त्या माणसाला काय राहवाना. ते म्हणले अगं बाई तुला काय अक्कल आहे का? तुला माहिती का ते कोण येतं? ते तेराशी आपलं पाथर्डीचे महाराज आहेत ते. म्हणले असं महाराज मला काय चुलीत घालायचं आहे का?
म्हणजे मला सांगायचं काय, यांचा देह कसा आहे, अपवित्र आहे, आणि वाणी अपवित्र आहे. बस झाला, बस ना. अजून एक सांगतो ऐका. एक लहान मुलगा, हे असंच होता, हे नव्हता, वेगळा होता, आणि त्याने अशा काळ्या पिठ्या गोळ्या केल्या आणि त्याची रेल्वे केली एखाद्या जोडून, आणि ते रेल्वे खेळू लागला. चला देवीकरवाडी टू अहिल्यानगर, देवीकरवाडी टू अहिल्यानगर, देवीकरवाडी टू अहिल्यानगर, देवीकरवाडी टू अहिल्यानगर. ते पोरगा असं होतं महाराज, त्याच्या 2 धारा सुरू झाल्या होत्या, गंगा यमुना वाहत होत्या. तिथं थांबल्या नव्हत्या, ते त्रिवेणी संगम झाला होता. नुसता त्रिवेणी संगम नाही, ब्रह्मगिरीवर वापरा पडत होता असा पोरगा. आणि तो म्हणायचा, चला देवीकरवाडी टू अहिल्यानगर, देवीकरवाडी टू अहिल्यानगर. ज्या मूर्खाला बसायचं ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं ते उतरून घ्या, देवीकरवाडी टू अहिल्यानगर. बाप आला, काना खाली दिली, का रे मूर्खा, शिवाय देतो का, तुला लाज वाटते का, हे शिकवलं का मी तुला. बापाही शिवाय देत होता, बापाच शिकला होता ते. बापाने दिली काना खाली, ती रेल्वे मोडली, पोरगा अर्धा तास रडू लागलं. परत अर्ध्या तासाने सगळं विसरलं, स्वतःच इंजिनियर झाला, परत सगळी रेल्वे जोडली आणि परत चालू केलं. चला चला देवीकरवाडी टू अहिल्यानगर, देवीकरवाडी टू अहिल्यानगर. ज्या मूर्खाला बसायचे ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचे ते उतरून घ्या. आताच एका मूर्खामुळे अर्धा तास गाडी लेट झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगायचं काय, देह कसा आहे, अपवित्र आहे, आणि वाणी अपवित्र आहे. पण त्यांची वाणी कशी आहे, संतांची वाणी पवित्र आहे. त्यांचा देह कसा आहे, त्यांचा देह सुद्धा कसा आहे, पवित्र आहे. का पवित्र आहे, सरळ सरळ कारण आहे, त्यांनी एक पदार्थ साठवला नाही की जो आपल्याकडे एक लय अपवित्र पदार्थ आहे. त्याच्यासारखा अपवित्र पदार्थच नाही महाराज देवा. कोणता अपवित्र पदार्थ आहे, त्याचं नाव आहे अहंकार. तो अहंकार आपल्याकडे, म्हणून आपला देह कसा आहे, अपवित्र आहे. तो अहंकार संताजवळ नाही, हनुमंतरायाजवळ नाही, म्हणून त्यांचा देह कसा आहे, पवित्र आहे. दुसरं कारण सांगितलं, त्यांच्याकडे ज्ञान आहे, भगवंताविषयीचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. ते ज्ञान कसं असतं, पवित्र असतं, आणि ते ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचा देह कसा आहे, पवित्र आहे. आणि ते ज्ञान आपल्या जवळ नाही देवा, म्हणून आपला देह कसा आहे, अपवित्र आहे. आणि सर्वात मुख्य गोष्ट सांगितली, त्यांचा देह का पवित्र, त्यांची वाणी का पवित्र, म्हणले सगळ्यात पवित्र पदार्थ त्यांच्याकडे जो आहे तो म्हणजे भगवंताचं नाम. भगवंताचं नाम खूप पवित्र आहे महाराज. किती पवित्र आहे ऐका. सर्व मंगल मांगल्ये, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाठी नाही, सर्व मंगल मांगल्ये आयुर्व्याधी विनाशनम भुक्ती मुक्ती प्रदम दिव्यम वासुदेवस्य कीर्तना. इतकं नाम पवित्र आहे, आणि ते नाम त्यांच्या कंठामध्ये कायम आहे, म्हणून त्यांचा देह कसा आहे, पवित्र आहे. आणि त्यांची वाणी कशी आहे, पवित्र आहे. ठीक आहे महाराज, त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पवित्र, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही, पण त्याचा आम्हाला काय फायदा होणार आहे. तुम्ही सांगत आहे त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पवित्र, त्याचा आम्हाला फायदा काय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दयाच्या चिंतने, दयाच्या Bye.
त्यांचं चिंतन केल्याने दोषी तरुण जातात. याच्यात नवल नाही महाराज काय. त्यांचं चिंतन केल्याने दोषी तरुण जातात, याच्यात नवल काय. नारद पुराणात मध्ये एक कथा आलेली. एक मनुष्य आहे, जे नाही ते पाप केलं नाही, शेलके पाप केले. करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, एका जणाचे लग्न मोडले, शेलक पाप केले. त्याच्यासारखा पापीच नाही. आणि ते मेला, मरून पडला. साधू वाटेने चाललेला आहे. आणि साधूची दृष्टी जर त्याच्या प्रेताकडे पडली, त्यांनी किती जरी पाप केलं असलं तरी त्याचा उद्धार होतो महाराज. इतके सामर्थ्यता आहे त्या साधूकडे. प्रेताकडे तर जाऊन द्या, त्याच्या चितेला आग लावली, असा धूर चाललाय आणि साधू लांबून चाललाय, आणि साधूने जर तो धूर पाहिला तरी त्याचा उद्धार होतो महाराज. धुर जाऊन द्या, प्रेतही जाऊन, जळून राख झाली राख. आणि साधू तिथून चाललाय. साधूची जर करुणामय दृष्टी त्या राखेवरती जर पडली ना, तर त्या राखेचा सुद्धा काय, त्या माणसाचा सुद्धा काय होतो, उद्धार होतो. म्हणजे इतकं सामर्थ्य कशात आहे, देवा संतांच्या चिंतनामध्ये आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या, आणि पापाच्या राशीच्या राशी जळून जातात. एवढंच नाही, या जगतामध्ये सगळ्यात पवित्र पदार्थ कोण आहे तुम्हाला माहितीये का? या जगतात सगळ्यात पवित्र आहे परमतत्व म्हणजे भगवान. भगवान सगळ्यात पवित्र आहे. देव का पवित्र आहे तुम्हाला माहितीये का? भागवतामध्ये देवाने स्वतः सांगितलंय. हो, या पहा भागवतातल्या, माझ्या ठाई जे पावित्र्यपण ते मज भक्ताचे निजान, या लागे मी आपण धावे चरण रेणुवंदावया. किंवा भक्त चरण रेणुवंदिता म्हणजे केवढी आली पवित्रता. तो देव खूप पवित्र आहे. पण त्या देवाला जर कारण विचारलं, देवा तू का पवित्र आहे, तर तो देव सांगतो, मी का पवित्र तुम्हाला माहितीये का? तर मी संताच्या चरणाची माती, आणि त्या मातीची मी काय करतो, इच्छा करतो, अपेक्षा करतो. अभंगाच्या जिजामाता तुकोबऱ्यांना भाकरी घेऊन जायच्या भामचंद्र बोराडेश्वर भंडारा डोंगरावरती. आणि एके दिवशी असंच जात असताना जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला. काटा हातामध्ये पाण्याचं गाडगं आहे, डोक्यावरती भाकरी, काटा मोडला. ते गाडगं पडलं, फुटलं, पाणी सांडलं, भाकरी पडल्या, सगळ्या खराब झाल्या. लगेच जिजाबाईंनी केल्याशिवाय सुरू. कोणाला? तुकोबऱ्यांना. आता जिजाबाई होत्या काय, देवाला शिवाय सुरू केले महाराज. अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या करट्या. इतक्या सोप्या शिवाय नव्हत्या दिल्या गाड्या. आता ती शिवाय लय भारी दिल्या होत्या, फक्त ते इथं सांगता येत नाही. आणि त्यात कॅमेरा चालू आहे आज, त्यामुळे त्या शिवाय खूप बेकार शिवाय दिल्या. असं देवाला दया आली. देवाने घेतलं एक बालकाचं रूप, काय म्हणतात त्याला आपल्याकडे, बुराकी. गुराख्याचा वेश धारण केला देवाने. आणि देव आला आणि विचारलं, आई तुम्ही कोणाला शिवाय देता?
म्हणजे ते पंढरपूरचं काळ मेलं. अख्ख्या संसाराचं वाटोळं केलं त्याने माझ्या नवऱ्याला जे नाही ते नाद लावलाय त्याने. हो. त्याला शिवाय देते. पण आई तुमच्या पायातून तर रक्त निघतंय, काटा मोडला का? म्हणे हा ना रे काटा मोडला. म्हणे काढू का काटा? म्हणे तुला येतो काटा काढता? तो म्हणला मी काटेच काढायची कामं केली आजपर्यंत. कंसाचा काटा कोणी काढला? मीच काढला. रावणाचा मीच काढला. आणि ही बाई मला म्हणते तुला काटा काढता येतो का? परत मग रानात काटा मोडलेला आहे. आता काटा काढायचा. रानात काटा कशाने काढतात? म्हणजे तुम्ही काट्याने काटा काढतात. अवघड आहे बुवा, तुमच्या नादी लागणं चांगलं नाही. रानातली गोष्ट काट्याने काटा काढतात. आता देवाने काटा घेतला आणि मग आता काटा काढण्याची एक पद्धत असते. जो काटा काढणार आहे त्यांनी समोर बसायचं, असा गुडघा एक वर करायचा आणि ज्याचा काटा काढायचा त्याचा पाय त्या गुडघ्यावर घ्यायचा. देव बसले समोर, जिजाबाईचा पाय आपल्या गुडघ्यावरती घेतला. परत रानात असल्यामुळे ते काय पाय काय भरलेले असतात. मग ते काटा दिसण्याकरता काय लागतं? पाणी. ते पाणी दुसऱ्या बाहेरच्या टाकीतलं लागत नाही, देवा आपल्या टाकीत हात टाकावा लागतो. देवानी केलं काय? देवानी तोंडात बोट लागतो. झुमका घेतला, जिजाबाईच्या पायाला लावला. आता मला एक गोष्ट आहे, माझ्या लय सारखी डोक्यात येत राहते. आपण देवाचं सारखं भजन करतो, आपल्या स्वप्नातही देव येत नाही. जिजाबाई देवाला शिव्या द्यायच्या. गोकुळातल्या गवळणी काय करीत देवाला? शिव्या द्यायच्या. हसत शिव्या देतात त्या गवळणी. मला एक प्रश्न पडतो, याला नेमके मग शिव्या आवडतात का काय? मला तर असं वाटतं हे सगळं सोडून देवाने त्याला शिव्या देत बसा. पण मला एका भारी विद्वानाने उत्तर दिलं याचं. देव कोणाच्याही शिव्या खात नाही. देवा शिव्या खाण्यासाठी आपलं अंतकरण कसं लागत? पवित्र लागत. तर आपल्या मुखातून जर शिव्या जरी आल्या तरी त्या देवाला काय वाटतात? पवित्र वाटतात, असे मंत्र वाटतात. आणि आपलं अंतकरण असं विचाराने भरलेलं आहे. विठ्ठल 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 आपलं काय होतंय. आणि दुसरा एक प्रश्न आहे, देवानी जिजाबाईच्या पायाला झुमका का लावला? मुंगी माहिती तुम्हाला? मुंगी आहेत का इकडं? नसते तर पाठवून दिले असते म्हणून म्हणलं. मुंगी आहे ना? किती पाय असतात मुंगीला? दोन पायाच्या मुंग्या वेगळ्या असतात. तुम्हाला काय कळणार आहे ते दोन पायाच्या मुंग्या किती? 10? 4. मग तुम्ही ही उचापाट्या करता. त्याला पुरं डेंजर तरी राहू. 6 पाय असतात मुंग्या. किती पाय असतात? 6. तर मला एक उत्तर द्या. इथं सोनार आहे का कोणी? इथं आहेत. त्यांनी उत्तर सोडायचं आणि सगळ्यांनी द्यायचं. त्यांनी काय द्यायचं नाही, बरं का? मुंगी, ती मुंगी केवढी असती? छोटीशी. तिला पाय किती? 6. मग मला आहे ना त्या मुंगीला आहे का अशा घुंगराच्या साखळ्या करायच्या. काय म्हणतात त्याला? पैंजण ना? किती तोळे सोनं लागन? किती तोळे चांदी लागन? तुम्ही कधी केल्या नाही का पट्ट्या? कोणाला केलं? 2 पायाच्या मुंगीला? विठ्ठल विठ्ठल मुंगीला काय करायच्यात? चांदीच्या साखळ्या करायच्यात. किती भार चांदी लागन? किती सांगताय कोणाला? नाही का? पाट्या नसतात, बारीक पायाची मुंगी नसती. बरं जाऊन दे, विसरू. त्या मुंगीचा पाय केवढा? मुंगी केवढी असती? छोटी. मुंगीचा पाय केवढा? आणि तिच्या पायातली पैंजण केवढं? छोट. आणि त्या पैंजणातलं घुंगरू केवढं असत? आणि ते घुंगरू जरी वाजलं ना तरी या देवाला ऐकू जातं. माझा एक प्रश्न आहे, देवाला जर मुंगीच्या पायातला घुंगराचा जरी आवाज येतो तर याला जिजाबाईच्या पायातला काटा दिसत नव्हता का? यांनी झुमका का लावला? याचं उत्तर आहे, जिजाबाई हा देवाच्या भक्त आहेत आणि देव भक्ताच्या पायाची माती याची इच्छा करत असतो. म्हणून देवाने काय केलं? तोंडामध्ये बोट घातलं,
पायाला थुंका लावला, तसा नाही सोडला, इकडं नाही पुसला देव, तेच बोट परत तोंडात घातलं. देवाची रज चरणीची माती, इथवर थांबला नाही देव, देवाचं याच्यात भागलं नाही. देवाला काय खायची होती? जिजाबाईच्या पायाची माती खायची होती. देवाचं त्यात काही समाधान झालं नाही. देव म्हणला माती खायची मला तर सवय आहे. लोक काय काय खातात, कुणी रस्ते खात, कुणी गटारी खात, कुणी सार्वजनिक सांडा आपलं काय म्हणतात त्याला? योजना, सार्वजनिक योजना खातात. मी माती खाल्ली, गोकुळात माती खाल्ली तर माझ्या आईने मला मारलं का माती खाल्ली. पण खरं सांगू असं देव म्हणते, गोकुळातली माती मी लय वेळा खाल्ली देवा, पण ती माती काय मला आवडली नाही. त्या मातीला टेस्टच नव्हती, मीठ नव्हतं का काय त्यात. पण जिजाबाईच्या पायाची माती इतकी गोड लागली मला की देवाच्या त्यात भागलंच नाही. देव म्हणला, आई काटा खूप खोल आहे, एक काम करू का, दाताच्या कैचीत धरून काटा काढू का? म्हणले काढ बुवा. देवानी केलं काय भगवान, देवानी जिजाबाईचा पाय मस्तकावरती घेतला, मस्तक पायाला लावलं, त्या पायाची माती तोंडात घेतली आणि दाताच्या कैचीत अलगद काटा काढला. वेदना शांत झाले जिजाबाईच्या. अरे वा, कुठला रे बाळा तू? म्हणजे मी इथलाच आहे, देऊचाच आहे. मला कसं काय माहित नाही? नाही, मी इकडेच असतो डोंगरातच, मी असाच हिंडतो बोंबलत. तुझं नाव काय बाळा? आता मी म्हणतो तिने विचारू नव्हतं आणि यांनी खरं सांगू नव्हतं. हे म्हणला मला विठ्या म्हणतात, दगडच चालला, बळच मी आले. आधी नाव सांगितलं असतं तर काटाच काढून नसता गेला. त्यांनी वाटोळ केलं माझं त्या विठ्ठ्यालेनी. आणि तू काटा, तू आई बाबाला काय दुसरं नाव नव्हतं का? बरं तुला त्या काळ्यातच नाव आवलं. मला सांगायचं काय, देव इच्छी रज चरणीची माती. तो देव भक्ताच्या पायाच्या मातीची इच्छा करतो. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालत ती मागे मागे. आणि असे असणारे भगवत भक्त कायम मुखामध्ये देवाचं नाव आहे आणि त्यामुळे त्यांचा काय देव पवित्र झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये कुठलाच भेद राहिला नाही. काय त्या उरले वेगळे आणि एक वैकुंठ नायक दयाकंठी. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आणि मग शेवट सांगितलं की या जगतामध्ये दोन प्रकारचे तीर्थ असतात, एक भौम तीर्थ आणि दुसरं चित तीर्थ. भौम तीर्थामध्ये जर स्नान केलं तर पाप जात आहे महाराज, पण पाप वासना जात नाही. आमचे गुरुजी सांगायचे, तुम्ही जर तीर्थामध्ये स्नान केलं, भौम तीर्थामध्ये तुम्ही जर डुबकी मारली तर ते पाप असं वर तरंगत, आणि जर वर मुंक काढलं ते पाप परत डोंबल्यावर बसतं. ते पाप जळत पण पाप वासना जळत नाही. हे भौम तीर्थ. भौम तीर्थ कोणतं? सगळ्यात खूप पवित्र आहे. भौम तीर्थामध्ये आता जे कुंभमेळा झाला काय ते प्रयागराज, तीन नद्यांचा काय संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती गुप्त रूपाने त्या ठिकाणी. तसंच तीर्थामध्ये जर स्नान केलं तर पापही जळतं देवा आणि पाप वासनाही जळते. आणि म्हणून भौम तीर्थामध्ये सगळ्यात पवित्र ठिकाण कोणतं आहे तर ते त्रिवेणी. आणि तसंच या चित तीर्थामध्ये सुद्धा एक त्रिवेणी अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, म्हणे देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, म्हणे देवा भक्ताचा संगम, भक्ताचा म्हणा त्रिवेणी
त्या तीर्थामध्ये गंगा आणि यमुना त्या प्रत्यक्ष आहेत, पण सरस्वती कशी अप्रत्यक्ष गुप्त रूपाने. तसंच या त्रिवेणीमध्ये सुद्धा भक्त आणि नाम हे प्रत्यक्ष आहे, पण देव कसा आहे अप्रत्यक्ष आहे, गुप्त रूपाने देव आहे. हा सुद्धा काय आहे त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम म्हणून झालेली सेवा भगवान हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करतो. आणि या भागात माझं पहिल्यांदाच येणं झालं. मला तर वाटलं मला बघण्यासाठी माणसं आली का काय. नाव ऐकून विठाल विठाल 23 वर्ष आहे देवा. पुढल्या वर्षी 2 तप पूर्ण होतात आपल्या सप्त्याला. आणि त्याच्या पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव.
आपल्या सप्त्याला चांदीचा योग होणार आहे. त्याचं नियोजन आतापासूनच केलं पाहिजे तुम्ही. पुढल्या वर्षी तपपूर्ती 16 नंतर रौप्य महोत्सव. असो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. चांगली साथ केली, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. यांनी चांगली साथ केली, मला काही कळत नाही तेव्हा त्यातलं. बरं चाललंय. मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम, चौथ्यातली मंडळी, काय जगताप महाराज, प्रमोद, आमचे कॅमेरामॅन कायम सोबतच असतील आमचे. प्रवीण महाराज, विनेकरी बाबा, साऊंड सिस्टीम वाले, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. महेश भाऊ देवीकर यांच्या सांगण्यावरून, यांच्या आदेशावरून इथे येण्याचे भाग्य मला मिळालं. त्याबद्दल त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि काही चुकलं असलं तर माफ करा, बारीके बुवा. फक्त मी वारकरी कीर्तन कार्य, मला तमाशा काही जमत नाही. आपल्याला नियमानेच लागत. चांगल्या गुरुवारांकडे राहिलो त्याची कृपा असो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत आहे. आज एकादशी धरतात ना सगळे. आज पंक्ती काय केलंय? एकादशी सगळ्यांनी धरायची. सांगायचं उलट म्हणून ऐकून घेतलं. आधी काय केलंय बघा. एकादशीला कधीच अन्न खायचं नाही, फराळाचं करायचं. एकादशीला जर अन्न खाल्लं तर ते अन्न नसतंय देवा. माझी भाषा नाही तुकोबा राहायची. त्याला मी काय करू? आता तुकोबा राहायचं तशी बोलते. तुम्हाला राग आला तर येऊन द्या गाड्या. तुकोबा राय म्हणतात एकादशीचं अन्न पान जे नर करीती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते. याचा अर्थ तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही इतके बी येडे नाही, तुम्हाला इतकं कळणार नाही. असं तुम्ही हुशार आहेत. तुम्ही काट्याने काटा करतात म्हणजे तुम्ही एकदम हुशार आहेत का? असं एकादशी सगळ्यांनी धरावी. एकादशीचं खूप मोठं महात्म्य आहे. रुक्मांगद राजाने अख्ख्या नगरीला उपास धरायला लावला होता. त्याचं सामर्थ्य त्याने अख्खी नगरीच वैकुंठाला नेली होती. रुक्मांगद एकादशी, रुक्मांगदाने नगरी नेली वैकुंठाशी. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित असो. ज्ञानेश्वर